तर विद्यार्थ्यांनो, सकू आजी इयत्ता 9वीतील 8व्या क्रमांकावर जो आहे सकू आजीचा पाठ आहे. राजन गवस यांनी हा लिहिलेला आहे. तर प्रसिद्ध कथा कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक. भंडार भोग, धिंगाणा कळस, कडप, तणकट इत्यादी कादंबऱ्या, हुन्नका काव्यसंग्रह, काचकवड्या, ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहे त्यांचा. तर प्रस्तुत पाठ सकू आजी. तर सकू आजी ही ह्या पाठामध्ये कशा आहेत, त्यांनी जुन्या नव्या जीवनमूल्यचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी आणि निर्णय क्षमता, माणसांवरचे प्रेम हे अतिशय सहजतेने आणि ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेलं आहे. आता पहा, प्रत्येकाच्या घरी एक आजी असते की नाही. तुम्हालाही आजी आहे, मलाही आजी होती, पण माझी आता आजी नाही आहे. परंतु आजी गेल्यानंतर आपल्याला तिच्या प्रत्येक गोष्टी आठवण येत असतात की आपली आजी आपल्याला खूप आरडा मारायची, आपल्याला घाण शब्द बोलायची. परंतु असं नाही आहे. ती आजी जेव्हा आपल्या घरी असते तेव्हा आपण तिचं कामही ऐकत नसतो. म्हणजेच काय, आपण तेव्हा लहान असतो आणि आपल्या त्या गोष्टी समजत नाही. परंतु आजी देवाघरी गेल्यावर तिने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला आठवण येत असते. तर अशाच प्रकारे ही आजी जी होती ती आजी आपण पाहूया, त्यामध्ये ही आजी कशी होती. चला तर आपण या कथेचं वाचन करूयात. सकू आजी परवा वारली. वारले म्हणजे मरण पावणे. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सकू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही, तरी सकू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं तसं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. कोण सकू आजी, माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सकू आजीचं वय किती होतं? 90. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सकू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सकू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते, जिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. तर पहा, प्रस्तुत जो पाठ आहे सकू आजीचा, तर राजन गवस लेखकांनी या पाठामधून आजीची गुणवैशिष्ट्येही सांगितलेली आहेत. तर आजी ही त्यांच्या गावातली एक आजी होती, त्यांच्या घराजवळ राहणारी. परंतु ती वारली. वारल्यानंतर ते सांगतात की सकू आजी माझ्या कोणीच नव्हती, जातीची नव्हती, पातीची नव्हती. परंतु मला असं वाटतं की ती गेल्यानंतर माझं असं जवळचं नातं असलेली व्यक्ती आता ती गेली. तर तिच्यामध्ये असे गुणवैशिष्ट्ये होती की ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी आजी होती. प्रत्येकाला, म्हणजे गलीतल्या लोकांना, गावातल्या लोकांना. तर पहा, सकू आजी परवा वारली. आता ते म्हणतात परवा वारली. आता अनेक असे लोक या ठिकाणी दररोज आपण वर्तमान पेपरमध्ये पाहत असतो, आज यांचा मृत्यू झाला.
किंवा ॲक्सिडेंट झाला, तर अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती पडतात. परंतु त्या माहितीमधून जर आपल्याला जी व्यक्ती असते त्याच्यामधून आपण तिला ओळखत असतो, ती जर गेली तर आपलं किती वाईट वाटत असतं, खूप वाईट वाटत असतं. आपण कधी आपल्याला रडूही येत असतं. आपल्या भावना आपण मोकळ्या करण्यासाठी आपल्या एका मित्राला फोन लावतो किंवा कोणाला तरी फोन लावत असतो की या दिवशी असं झालेलं आहे. तर तशाच प्रकारे आपण सकू आजीचा पाठ भाग क्रमांक 2 मध्ये ती काय काय म्हणते ते पाहणार आहोत.